नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? पण खरंच आपण नेहमीच मजेत असतो का? आनंदी असतो का? आपल्याला वाटतं तसं आपण आनंदी आहोत, मजेत आहोत. पण हे एक अर्धसत्य असतं. कारण बऱ्याचदा आपल्या डोक्यामध्ये जे दैनंदिन आयुष्यातले आपले काही ताणतणाव असतील, विचार असतील, संघर्ष असतो. त्याच्यामुळे एक मळभ आलेली असते आपल्या विचारांवरती आणि आपण तणावामध्ये राहत असतो आपण. तर आपण डीपमध्ये आपण स्वतःला जर का विचारलं, की आत्ता आपण कसे आहोत? तर याचं आपल्याला खरं उत्तर मिळू शकतं. बऱ्याचदा काही गोष्टींच्या चिंता, तणाव आपल्याबरोबर कायम असतात. म्हणजे जरी आपण आता सध्यामध्ये वास्तवामध्ये आपण त्याचा विचार करत नसलो, तरी कुठेतरी पाठीमागं बॅकएंडला त्या गोष्टी आपल्या चालू असतात. आणि त्या विचारांच्यामुळं, त्या तणावजन्य विचार असतील किंवा चिंता असतील, त्याच्यामुळं आपल्या कार्यक्षमतेवरती परिणाम होत असतो आणि कार्यक्षमतेवरती परिणाम झाल्यामुळं आपण जे आपल्या पूर्ण क्षमतेनं आपण कुठलीही गोष्ट आपण करू शकत नाही. त्याचा परिणाम आपल्या नातेसंबंधावरती होतो. आपण जिथं काम करत असतो, त्या कामाच्या ठिकाणी होत असतो आणि तिथून मग काही गोष्टी चुकायला सुरुवात होते. मग हे एक एक दुष्टचक्र असतं, की गोष्टी आपण तणावामध्ये जातो, चिंता करायला लागतो आणि डिप्रेशनमध्ये जातो काही कालावधीनंतर. डिप्रेशन ही एक शेवटची गोष्ट असते. सगळेच डिप्रेशनमध्ये जात नाहीत. पण त्याच्या अगोदरच्या ज्या घटनाक्रम असतो त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, बऱ्याच ठिकाणचे आपले नातेसंबंध बिघडायला लागतात. मग ते कुटुंबातले असतील किंवा कामाच्या ठिकाणचे असतील, व्यवसायातले असतील, आपल्या नातेवाईकांच्या बरोबरचे असतील. आणि त्या सगळ्या गोष्टींच्यामुळे काय होतं, की आपण पूर्ण क्षमतेनं आपली आपली कुठली गोष्ट करू शकत नाही आणि त्याच्यातून एक वेगळं स्वरूप तयार होतं. आपण एक मानसिक अस्वस्थाकडे आपण वळायला सुरुवात होतो. मग या सगळ्यातून बाहेर पडण्याचे काय उपाय आहेत का? आपण बाहेर पडू शकतो का? तर नक्कीच आहेत. अ, आपण आपलं आयुष्य पूर्ण कार्यक्षमतेनं जगू शकतो. त्याच्यानंतर आनंदानं जगू शकतो. आपण जिथं काम करतोय, त्या कामाच्या ठिकाणी आपण आपले 100% आपण देऊ शकतो. कुटुंबातले नातेसंबंध असतील, तर त्या कुटुंबातल्या नातेसंबंधामध्ये सगळ्यांशी आपण सलोख्याचे संबंध आपले बनवू शकतो. ह्या सर्वांचा मानसशास्त्राने पाठीमागच्या 100-125 वर्षामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केलेला आहे. मानसशास्त्र सांगतं, की आपलं जे वर्तन आहे, त्या आपल्या वर्तनावरती, आपल्या भावना, आपले वर्तन, आपले विचार याच्यावरती आपले जे कौटुंबिक संस्कार असतील, कौटुंबिक वातावरण असेल किंवा सामाजिक वातावरण असेल, या सगळ्यांचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावरती होत असतो. आपल्या या सर्व घटकांवरती होत असतो. आणि एकदा का होईना आपल्याला जर का हे समजलं, की आपण कसं तयार झालोय, म्हणजे आपला जो विकास आहे, तो विकास कसा झालाय, हे जर का आपल्या लक्षात आलं, तर मग आपण आपल्याला स्वतःला समजायला सोपं होईल, स्वतःला जाणून घ्यायला सोपं होईल. आपण आपल्या विचारांचा विचार करू शकतो. विचारांचा आपल्या विश्लेषण करू शकतो. आपण त्याचं मूल्यमापन करू शकतो. आणि स्वतः जर का स्वतःला समजायला सुरुवात केली आपण, तर आपल्याला जगाला समजायला खूप उशीर लागणार नाही. आपण जगाला सुद्धा समजू शकतो. आपण इतरांना समजायला सोपं होईल. ह्यातून का होईल, की आपले नातेसंबंध इतरांच्या बरोबर चांगले सुधारायला ह्याची मदत होईल. आपण आपल्यावरती स्वतःवरती तर काम करू शकूच. मी असा का आहे? मी असा का वागतोय? मला कधी राग येतो? मला माझ्या भावना कधी दुखावल्या जातात? हे समजलं मला, तर मला त्याच्यावरती काम करता येईल, नाही का? तर अशा पद्धतीनं एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपली सेल्फ ॲक्च्युलायझेशन, जे आत्मवास्तवीकरण आपण ज्याला म्हणतो, त्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या मानसशास्त्रीय तत्वांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. पण हे तत्व समजून फक्त चालणार नाही, तर त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला उपयोगही करता आला पाहिजे, उपयोग केला पाहिजे आपल्याला. तरच आपल्याला एक मेंटली हेल्थी आयुष्य जगता येईल. आणि त्यासाठी संवाद मनोविकास केंद्राच्या संवाद परिवाराबरोबर तुम्ही जॉईन व्हा. चला, एका नव्या प्रवासाला सुरुवात करूया.